श्रोते हो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागी शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नलिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये 6,25,000 कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 कंपन्यांचा पुढाकार, सुमारे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार. आणि 19 वर्षाखालील T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा मलेशियावर अवघ्या 17 चेंडूत विजय. आता बातम्या विस्तारानं. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 6,25,457 कोटी रुपयांच्या 31 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत 6,25,457 कोटी रुपयांच्या 31 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये JSW समूहासोबत झालेल्या 3 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानुसार गडचिरोलीत 25 मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. कल्याणी उद्योग समूहासोबत संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक्स वाहन क्षेत्रात, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात, तर विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत पोलाद आणि धातू क्षेत्रात सामंजस्य करार झाले. छत्रपती संभाजीनगर इथं AB InWeb, अवनी पॉवर बॅटरीज आणि जॉन्सल्स यांची सुमारे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या सर्व करारांच्या माध्यमातून राज्यभरात 92,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यक्रमाअंतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात चर्चा केली. येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या शानदार संचालनात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाच्या कौशल्याचं दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOने विकसित केलेलं प्रलय हे क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष 2 चित्ररथही संचालनात सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे या संचालनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या संचालनात इंडोनेशियाच्या 160 सैनिकांची एक तुकडी आणि 190 जणांचं लष्करी बँड पथक सहभागी होणार आहे. दरम्यान नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 2 शाळांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आरोधे यांना पदाची शपथ दिली. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या संयुक्त अभियानात 14 नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडी घाट आरक्षित वन क्षेत्रात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड आणि ओडिशा पोलीस तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. याच्यावर 1 कोटी रुपयाचं बक्षीस होतं. दरम्यान या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमांच्या संदेशात शहा यांनी नक्षलवादावर हा मोठा प्रहार असल्याचं नमूद केलं. ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिव देहावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. साखरे यांचं सोमवारी रात्री पुण्यात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. राज्य सरकारनं 2018 या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. साखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्यातल्या सरकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या 2 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला काल प्रादेशिक उपसंचालक
दिलीप कुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 19 वर्षाखालील T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अवघ्या 17 चेंडूत यजमान मलेशियाचा पराभव करून इतिहास घडवला. मलेशियात काल झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर मलेशियाचा संघ अवघ्या 31 धावात गारद झाला. भारताच्या वैष्णवी शर्मा हिने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 5 धावात 5 बळी घेत हॅट्रिक नोंदवली. वैष्णवी शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेचा भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद.